हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? चला, तर आज आहे लग्नाचा दिवस आणि मला इतकं छान वाटतं की आपण मळ्यात राहतो वगैरे. सो त्या गोष्टीचा खूप जास्त फायदा आहे आपल्याला. आजच बघा ना, आज असं झालं की आम्हाला पाहिजे होते गजरे मोगऱ्याचे केसांना लावायला लग्नात. आणि स्वामीला आम्ही पाठवलं होतं मोगऱ्याचे गजरे घ्यायला आणि तो 2-2.5-3 तास थांबूनसुद्धा त्याला गजरे भेटले नाही. बिकॉज लग्नाची तारीख वगैरे खूप दाट होती आणि गर्दीही खूप होती रोडला. सो त्याला काही भेटलं नाही. शेवटी तो वैतागून घरी निघून आला आणि आमच्याकडे काही ॲक्सेसरीज पण नव्हता, आर्टिफिशियल फ्लावर्स पण नव्हते. सो आम्ही दोघी असंच विचार करत होतो की काय करावं. तर अचानक असंच गेलो आपल्या मोगऱ्याच्या झाडाला काही फुलं आहे का हे चेक करायला. तर आम्हाला इतके सारे मोगऱ्याचे झाडाचे फुलं मिळाले, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आम्ही त्याचे मस्त मोगऱ्याचे छान छान असे गजरे करून घेतले आणि त्यानंतर मी साडी वगैरे वेअर करून छान मेकअपला स्टार्ट केलं आहे. मी ही रेड कलरची साडी वेअर केली होती आणि गळ्यात हा मोत्यावाला चोकर नॉर्मली जो मी नेहमीच वेअर करते तो वेअर केला होता. आणि अबोलीने ही मोरपंखी कलरची साडी घातलेली आहे, येलो कॉन्ट्रास्ट आहे त्याला. आणि त्यानंतर आईने ती ब्लू कलरची साडी घातलेली. साधा असा सिम्पल असा मेकअप करून घेतला आणि दुपारचं लग्न आहे. सो आम्हाला दोघींना माहिती होतं की 100% गरम वगैरे होणार आहे. सो त्यासाठी आम्ही दोघींनी पिनअप वगैरे करून घेतलं होतं आणि केसही वर बांधून घेतली होती. बिकॉज गरम होणं हे एक्सपेक्टेड तर होतंच. हा असा माझा लुक आहे. ही अशी मी रेडी झाली होती गजरा वगैरे लावून छान, आणि ही अशी अबोली रेडी झाली होती. त्यानंतर आम्ही निघालो होतो लग्नाला जायला. मग मी गाडीत हे असं छान छोटंसं शूट करून घेतलं. स्वामी, मी आणि आई होतो आणि पप्पा आमचे आधीच गेलेले होते. त्यानंतर आम्ही गाडीत छान छान असे फोटो काढले. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा नवरदेव मिरवायला वगैरे स्टार्ट झाला होता. हा आहे आमचा नवरदेव ओंकार. नवरदेव मिरवत होते. सो डान्स, DJ ह्या सगळ्या गोष्टी चालूच होत्या. आम्हीही थोडंसं फोटोज वगैरे काढले वगैरे आणि आम्हीही थोडं नाचत होतो. पण आम्ही सावलीतल्या सावलीत नाचत होतो बिकॉज बाहेर खूप जास्त ऊन होतं. आणि ह्या आहे आम्ही सगळ्या वहिनी आणि आम्ही सगळ्या बहिणी. त्यानंतर आम्ही अक्षदा घेतल्या आणि थोडं सावलीत आलं होतं. तिकडे नवरदेवाला ओवाळायचं काम चालू होतं, म्हणजे वर ओवाळायचं काम चालू होतं. सो आम्ही तेवढंच पटकन इकडे सावलीत नाचायचा प्रोग्राम उरकून घेतला आमचा. चला, तर फायनली रोहनही आलेले आहे आणि तुम्हाला वर ओवाळते ते दाखवते. आणि त्यानंतर वरती आलो होतं स्टेजवर. नंतर शिवाजी महाराजांची आरती झाली आणि त्यानंतर लग्न लागायला स्टार्ट झालं. पहिला पुष्पहार मुलीला द्यायचा आहे, दुसरा पुष्पहार मुलाला द्यायचा आहे. पहिला पुष्पहार मुलगी मुलाच्या. नंतर आम्ही खाली आलो होतो. नंतर फोटोग्राफरने हे फायर क्रॅकर्स लावून त्यांचं फोटोशूट वगैरे केलं आणि नंतर आम्ही सगळे सिबलिंग्सवर गेलो होतो आणि सगळ्यांनी छान फोटो काढले. हा आहे समर्थ, हा माझा भाचा आहे. त्यानंतर शंभूचं छान असं रील वगैरे शूट करणं चालू होतं. त्याच्यासोबत आमच्या दोघांचे फोटो काढले, माझे आणि रोहनचेही फोटो काढले आणि मी माझे स्वतःचेही सिंगल भरपूर सारे फोटोज वगैरे काढून घेतले. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर बसलो होतो असं कूलरसमोर मस्त गप्पा मारत. नंतर रोहन घरी जायला निघाले आणि ही बघू शकता तुम्ही नवरदेवाची गाडी छान अशी सजवून रेडी आहे. आणि नवरदेव नवरीचंही चेंज झालं होतं आणि त्यांची सप्तपदीचा प्रोग्राम स्टार्ट झाला होता. चला, तर व्हिडिओ खूप जास्त लॉंग होते. सो ह्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि गृहप्रवेश वगैरे सगळं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्या व्हिडिओसाठी सगळ्यात पहिले माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर, सबस्क्राईब.